परमेश्वराने त्याची शक्ती मोशेला प्रदर्शित केली, त्याचं प्रदर्शन त्याने दिलं. And the third negative point of Moses was Israel would not believe that the Lord had sent him. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, मोशेच्या 4 नकारात्मक गोष्टी आपण बघत आहोत. तिसरी नकारात्मक गोष्ट जी मोशेची होती, तिसऱ्या मुद्द्यामध्ये बघत आहोत की मोशेला असं वाटलं की इस्रायली जे लोक आहेत ते मोशेवर विश्वास ठेवणार नाही. काय विश्वास ठेवणार नाही? की परमेश्वराने मोशेला पाठवलं. And God was telling him that you have to believe in him, but still he was lacking in his faith. परमेश्वराने मोशेला सांगितलं की तुला म्हणजे मोशेला परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे, तरी पण मोशे विश्वासामध्ये कमी पडू लागला. See again the verse, the lack of faith in God, the lack of faith what God has said in Exodus 4th chapter and 1st verse. आणि मोशेचा विश्वासहीनपणा आपण बघूया निर्गम ह्याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन. And Moses answered and said, but behold, they will not believe me, not hearken, or nor listen unto me, unto my voice, for they will say, the Lord hath not appeared unto thee, appeared unto you. मोशे परमेश्वराला इस्रायली लोकांबद्दल काय म्हणत आहे? निर्गम 4:1 मध्ये आपण वाचते मी. तेव्हा मोशाने उत्तर केले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. They will say that God has God you have not seen God. इस्रायली लोक, मोशेची अशी शंका होती की तो परमेश्वराला म्हणत होता, इस्रायली लोक म्हणतील की परमेश्वराने तुला दर्शनच दिले नाही. Like this, when God's servants also do the same way, they have many doubts when they are facing difficult situations. मोशे हा तर देवाचा सेवक राहिलेला. आजच्या डेटमध्ये देखील जेव्हा देवाचे सेवक त्यांना काही सांगायचं असतं, ते देखील असे पुष्कळशा शंका मनामध्ये धरून राहतात. They fail to place confidence in what might happen when they present God's message to people. आणि त्यांना हे कळत नाही की जेव्हा मी परमेश्वराचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवेल तर काय होईल. The demonstration of God's power we see. आणि आता परमेश्वर त्याची जी शक्ती आहे ती प्रदर्शित मोशे समोर कशी करतो. And here we see God presented 3 signs before Moses to remove his doubt. मोशेला ज्या शंका होत्या, ह्या मुद्द्यामध्ये काय शंका आहे आता आपण वाचलेलंच आहे वचनामध्ये, त्या शंका दूर करण्यासाठी परमेश्वराने त्याच्या शक्तीचं प्रदर्शन 3 चिन्ह देऊन मोशे समोर प्रकट केलं. And those 3 signs are, the first sign is a wooden staff was changed to a serpent. आता 3 चिन्ह आहेत. 3 चिन्हांमध्ये पहिल्या चिन्हाद्वारे परमेश्वराने त्याची शक्ती मोशे समोर कशी प्रदर्शित केली, तर मोशेच्या हातामध्ये एक काठी होती, लाकडाची काठी. त्या लाकडाच्या काठीला परमेश्वराने सापामध्ये बदललं. Second sign was healthy skin was made leprous. दुसरं चिन्ह काय परमेश्वराने दाखवलं, शक्ती कशी प्रदर्शन केली परमेश्वराने मोशेसमोर, तर एक चांगली हेल्दी स्किन, आरोग्यदायी जो चमडा होता, जी स्किन होती ती काय झाली, लेप्रस अशी झाली, कुष्ठरोग यासारखी झाली. And third sign here, the Nile water was turned into blood. आणि तिसरं चिन्ह काय परमेश्वराने दाखवलं की नाईल नदीचं जे पाणी होतं ते रक्तासारखं लाल झालं. First thing, the staff
the staff was converted into serpent. 3 चिन्ह, 3 शक्ती प्रदर्शनाचे चिन्ह. पहिलं चिन्ह होतं लाकूड सापामध्ये बदलणं, Healthy skin was made leprous, आणि आरोग्यदायी स्किन एक कुष्ठरोग्यासारखी चमडी झाली. and the Nile water was turned into blood. नाईल नदीचं पाणी रक्तमय झालं. And this, the man of doubt, became a firm believer in God. आणि हा असा मोशे जो पूर्ण नकारात्मकतेने भरला होता, तो सकारात्मक झाला. संपूर्ण त्याच्या मनामधलं नकारात्मक सिच्युएशन सकारात्मक सिच्युएशन झालं. You can be more effective. Today's God's servants also can be more effective by observing God's power in their lives. आजच्या डेटमध्ये देखील देवाचे जे सेवक आहेत ते जास्त प्रभावी होऊ शकतात. कसे प्रभावी जास्त होऊ शकतात की परमेश्वराची जी शक्ती आहे, शक्ती प्रदर्शन परमेश्वराची त्यांच्या जीवनामध्ये काय होत आहे ती निरीक्षण करून We have to observe that in our life, that God is a God of power. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची शक्ती कशी प्रदर्शन तो करत आहे त्या प्रदर्शनाकडे आपलं लक्ष लावायचं आहे आणि मग आपण बदलू शकतो, स्वतःला प्रभावी होऊ शकतो. Once we observe that power of God, we will never be skeptical or doubtful. जेव्हा आपण परमेश्वराची शक्ती प्रदर्शन आपल्या जीवनामध्ये निरीक्षण करतो तेव्हा आपण कधीच त्यावर आपण त्यावर विश्वासहीन राहणार नाही. Read about the power of God in the Bible in various places. आणि आपण ह्यासाठी काय करूया, शास्त्रामध्ये परमेश्वराच्या शक्तीबद्दल वाचूया. वेगवेगळ्या प्रकारे इथे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. Observe the power of God in your day-to-day life, in your day-to-day service of God. दररोजच्या परमेश्वराची जे आपण सर्व्हिस देतो, परमेश्वराची सेवा आपण करतो, त्यामध्ये परमेश्वराची शक्ती कशी आहे, त्या शक्तीचं प्रदर्शन तो आपल्या समोर कसं करत आहे. दररोजच्या आपल्या लाईफमध्ये देखील, जीवनामध्ये देखील, दररोज दिवसामध्ये देखील आपण निरीक्षण करून त्या लक्षात ठेवूया. And if you read the 4th chapter and first 9 verses, you will be convinced that he is a powerful God. निर्गम याचा 4था अध्याय आणि पहिले 9 वचनं जर आपण वाचली तर आपल्याला समजायला येईल की तो किती शक्तिशाली परमेश्वर आहे. And then first point we have observed that पहिला मुद्दा असा आपण पाहिलेला आहे that God builds confidence in us परमेश्वर आपल्या प्रत्येकामध्ये आत्मविश्वास बांधतात when he calls us for his service. जेव्हा ते आपल्याला त्याच्या कार्यासाठी बोलावतात, पाचारण करतात. Second thing is that God reveals his name when he calls for his service. जेव्हा परमेश्वर, दुसरा मुद्दा आपण असा पाहिला, जेव्हा परमेश्वर त्याच्या सेवेसाठी आपल्याला पाचारण करतात तेव्हा ते आपलं नाव प्रगट करतात आपल्या समोर. Third point, we have seen that God demonstrates his power in your life, and my life. तिसरा मुद्दा आपण असा पाहिलेला आहे की देव त्याच्या शक्तीचं आपल्या समोर प्रदर्शन करत असतो. And fourth and last point is that God will equip you. God will make you complete for his assigned task or work given by him. चौथा मुद्दा आपण बघत आहोत, जेव्हा परमेश्वर आपल्याला पाचारण करतात, त्याच्या कामासाठी बोलवतात, त्याच्या जबाबदाऱ्या टाकतात, तेव्हा ते आपल्याला सर्व गोष्टीने परिपूर्ण करतात. ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या आपल्याला ते देतात, ते पुरवतात. Exodus 4th chapter 10, 11 and 12 verses. आणि संदर्भातले वचन आहेत निर्गम 4था अध्याय 10, 11 आणि 12. And
the thought of humanism, uh, the love for humanity. मानव जातीबद्दल जे प्रेम आहे, Moses knew that his confrontation, his presence before Pharaoh would require convincing words. मोशेला फारो समोर सामोरे जायचं होतं आणि फारो हा त्या काळचा राजा होता. राजासमोर म्हणजे त्याला राजाशी बोलायचं आहे, तर त्याला राजाला पटवण्यासारखे शब्द, राजाला प्रभाव पाडण्यासारखे शब्द मोशेला पाहिजे होते. And again he shows lack of confidence. मग चार गोष्टीमध्ये आपण मी सुरुवातीलाच सांगितलं की 4 गोष्टी मोशे ह्याला डाऊट होत्या आणि चौथी गोष्ट त्याच्या डाऊटची, त्याच्या कमी आत्मविश्वासाची आपण इकडे बघतो. And we will read the 4th chapter and 10th verse. 4 आणि 10 आपण वाचूया. And Moses said unto the Lord, O my Lord, I am not eloquent, neither heretofore, nor since thou hast spoken unto thy servant, but I am slow of speech and of a slow tongue. निर्गम 4:10 वाचते मी. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभू, मी वक्ता नव्हे, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिव्हेचाही जड आहे. I am not an fluent speaker, O Lord. आणि तो काय म्हणतो, मी जिभेचा जड आहे, मी स्पष्ट बोलत नाही परमेश्वर. I have the words don't come easily to my tongue, O Lord. मोशे परमेश्वराला म्हणत आहे, सहजपणे, सहजरित्या, सोप्या रीतीने शब्द माझ्या ओठांवर येत नाही, वळत नाही, माझी जीभ वळत नाही. He was, in other words, he was telling God that I am not adequate to go in front of Pharaoh. म्हणजेच काय, आपण याचा अर्थ असा समजू शकतो का मोशे असं परमेश्वराला म्हणत होता की मोशे परमेश्वराला असं म्हणत होता की फारो राजा समोर जाण्यासाठी मी तो लायकीचा मनुष्य नाही. I have no human strength or wisdom. माझ्याकडे मानवी शक्ती पण नाही आणि मानवी ज्ञान पण नाही, मी त्या फारो राजा समोर जायच्या लायकीचा नाही, असं त्याचा म्हणण्याचा अर्थ होता. He wanted to go back and go back from the task God wanted to perform. मोशेला परत वापस जायचं होतं, पळ काढायचा होता. परमेश्वराने त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या त्याच्यापासून. But he was not knowing that the divine power of God. पण मोशेला माहित नव्हतं की परमेश्वराची दैवी शक्ती काय आहे. God responded to reluctance of Moses and promised him with divine equipping, divine capabilities. मोशे काय म्हणाला परमेश्वराला, मी मुखाचा जड आहे, मला बोलता येत नाही स्पष्ट. आणि परमेश्वराने काय केलं की त्याला एक दैवी अभिवचन दिलं, त्याला जडपणा त्याचा कसा घालवायचा ते त्याला सांगितलं. He still was not having faith in God, belief in God, that God has the power to equip him. When he has given him the mouth, he will equip his tongue also. आणि आपण या वचनांमध्ये वाचलं तर आपल्याला कळेल की मोशे हा परमेश्वरावर विश्वास टाकण्यामध्ये कमी पडत आहे. त्याला हे कळालं नाही की जेव्हा परमेश्वराने त्याला तोंड दिलेलं आहे तर त्यामध्ये भाषण आणि काय बोलायचं हेही देणारा तोच आहे. जेव्हा तो कोणाला त्याच्या कामासाठी निवडतो
आवश्यक त्या सर्व गोष्टी तो परमेश्वर त्या व्यक्तीला पुरवत असतो. God endows the persons with his divine transformation, removing all his weaknesses. परमेश्वर ज्या व्यक्तीला निवडतात, ज्या व्यक्तीला पाचारण करतात, त्या व्यक्तीला दैवी सर्व गोष्टी देऊन परिपूर्ण करत असतात. A call to service means divine endowment, divine equipping the person with his divine blessings. जर परमेश्वराने कोणाला पाचारण केलं, त्याच्या कामामध्ये बोलवलं, ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीला बोलवतो, तेव्हा तो त्या व्यक्तीला काय त्याला पाहिजे आहे, काय त्याला जरुरी आहे, त्या सर्व त्याला गोष्टी देऊन परिपूर्ण करतो, परिपक्व करतो, आशीर्वादित करतो. There are several examples in the Bible, number of examples in the Bible when lack of good oratorship, lack of good quality, God has removed those weaknesses and filled them up with divine equipments. बायबलमध्ये असे काही उदाहरणं आहेत की ज्यावरून आपल्याला हे समजतं की ते लोक बोलायला जड होते, त्यांना बोलता स्पष्ट येत नव्हतं, मुक्या बोबडाचे होते, मुक्या रीतीने बोलायचे, स्पष्ट त्यांना बोलता येत नव्हतं, पण परमेश्वराने त्यांची ती कमतरता काढून त्यांना दैवीरित्या परिपूर्ण केले. If God calls you for his task, calls you for his service, and if you put your weaknesses before God, God will remove those weaknesses and equip you with his divine qualities. जर परमेश्वर आपल्याला कामासाठी बोलवतात, पाचारण देतात आणि आपण आपले जे कमतरता आहेत त्या जर परमेश्वरासमोर ठेवल्या, तर परमेश्वर त्या कमतरता काढून आपल्याला परिपक्व करण्यासाठी आशीर्वादित करतात. In this year of 2021, God is calling you for his service. 2021 या वर्षामध्ये परमेश्वर त्याच्या कार्यासाठी आपल्याला बोलवत आहे. Question is your attitude negative to his call? आणि माझा प्रश्न असा आहे, जेव्हा तो बोलवत आहे तर त्याच्या पाचारणाला आपली जी विचारधारा आहे ती नकारात्मक आहे का सकारात्मक आहे? Open your life and respond positively to God's call for his service. आपण काय करूया, परमेश्वरासमोर ओपन होऊया, आपलं मन उघडूया आणि त्याच्या पाचारणाला सकारात्मकतेने जाऊया. How Moses was. आपण संदेशामध्ये पाहिला असच्या मोशे कसा होता. He was very weak. तो अशक्त असा होता. And still God wanted to serve him and bring Israel from the slavery. मोशे अशक्त असूनही परमेश्वराची ही इच्छा होती की त्याने मोशेने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून, मिस्र देशातून काढावं. God gave him the tremendous responsibility. God will give you more and more responsibility than God gave Moses. आणि देवाने मोशेवर भक्कम अशी जबाबदारी टाकली. परमेश्वर देव आपल्यावर ही जबाबदारी टाकू इच्छितो आणि मोशेपेक्षा जास्त जबाबदारी तो आपल्यावर टाकेल. 2021 is the year for you to serve God more responsibility with more responsibility in year 2021. 2021 हे असं वर्ष आहे जिथे परमेश्वराला पाहिजे आहे की 2020 या साली आपण जसं वागलो, जशा जबाबदारीने वागलो त्यापेक्षाही अधिक जबाबदारी 2021 ह्या वर्षी आपण पार पाडली पाहिजे. This is the golden opportunity for you and me and for each and every believer to do greater services to our Heavenly Father and his only begotten Son
Lord Jesus Christ. आणि ह्या वर्षी ही आपल्याला एक गोल्डन संधी आहे परमेश्वर देवासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी सेवा करण्यासाठी. So jump and catch that golden responsibility for this year, the new year 2021. मग आपण उशीर न करता त्वरित काय करूया, ही जी आपल्या समोर संधी आहे ती संधी जाऊन आपण धरूया 2021 या वर्षामध्ये. With both your hands. आणि दोन्ही हाताने धरून घेऊया. And God will extend His helping hand to equip you with His endowment. असं आपण केल्यानंतर परमेश्वर आपल्याला दोन्ही त्याच्या हाताने धरेल आणि सर्व गोष्टींनी आपल्याला परिपूर्ण करेल. सर्व गोष्टी आपल्याला आपल्या जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी तो पुरवेल. May God bless you tremendously in this year 2021, in the first month of January of 2021. 2021 जानेवारी ह्या महिन्यामध्ये परमेश्वर आपल्याला भरपूर रीतीने आशीर्वाद पाठवतो. Thank you very much. धन्यवाद.